नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला सगळ्यांना शुभ दुपार। आजची जी रेसिपी तुमच्याबरोबर घेणार आहे, आज बाहेर गेले होते मी, मला अजिबात आता स्वयंपाक करायला पण आता वेळ नाहीये, तर पटकन झटकन होणारी शेवेची आमटी कशी करायची हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। शेव भाजी वेगळी आणि शेवेची आमटी वेगळी, ही अगदी झटपट होणारी म्हणजे इन्स्टंट, कधी कधी आपल्याला वेळ नसतो करायला, पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस उपयोगी पडणारी ही रेसिपी आहे। तर शेवेची आमटी कशी करायची ते बघूया। चला आज शेवेची आमटी कशी करायची हे बघणार आहोत। शेव भाजी वेगळी आहे, ही शेवेची साधी आमटी आहे। जेव्हा आपल्याला वेळ नसतो, पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा असतो, भाजी नसते वेळेवर, अशा वेळेस छान असा उपाय आहे हा। तर बघूया। तेल कढईमध्ये साधारणतः 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि भाजणी असते ना आपली थालपीठाची, उपासाची भाजणी नाही, साधी भाजणी, ती साधारणतः 2 ते 3 चमचे भाजणी लागणार आहे। आता कसं करायचं ते तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये टाकूया मोहरी, मोहरी घातल्यानंतर फोडणीतच आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे। ओवा थोडासा फोडणीमध्ये, म्हणजे तेलामध्ये त्या ओवा घालायचा मोहरी घातल्यानंतर, अगदी थोडासा, फक्त पाव चमचा। नंतर आपण घालूया हिंग, हळद। आता या फोडणीमध्ये आधी पाणी घालून घ्यायचं। एकदम सोपी रेसिपी आहे आणि भाताला पण होईल, पोळी बरोबर खायला सुद्धा खूप छान लागते। ही फोडणी छान तडतडली आहे, याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। यामध्ये पाणी घातलं की हे जे पीठ आहे ना भाजणीचं, हे डायरेक्ट टाकायचं नाही, याची पेस्ट करून घ्यायची, पेस्ट करायची, म्हणजे कसं पिठाच्या गठळ्या राहत नाही। याची पेस्ट करून घ्यायची भाजणीच्या पिठाची, म्हणजे मग काय होतं, पिठाच्या गठळ्या राहणार नाही, कुठल्याच प्रकारच्या लम्प्स त्याच्यामध्ये राहणार नाहीये। हे बघा, आणि हे जी पेस्ट केलेली आहे ही पेस्ट आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे कसं हे बघा, आणि मग ते छान हलवून घ्यायचं। हे बघा, आता कच्चाच लसूण लावायचा आहे, फोडणीमध्ये लसूण घालायचा नाही। कच्चा लसूण असा वाटीने ठेचून घ्यायचा आणि हा लसूण याला लावायचा कच्चा, फोडणीमध्ये वगैरे लसूण घालायचा नाही। याच्यामध्ये थोडासा लाल तिखट, काळा मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा, मीठ घालायचं। तुमच्या थालीपीठाच्या भाजणीमध्ये जर मीठ असेल तर मीठ बेतानी घालायचं, काही काही शेवेला सुद्धा जास्त मीठ असतं, तर मग त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ घालायचं। एकदम मीठ घातलं तर मग या पिठाला पण मीठ असतं काही काही वेळेस, आणि शेवेला पण मीठ असतं, ते खारट व्हायला नको। हे बघा, एवढं करायचं, गॅस बारीक करायचा आणि छान उकळी येऊ द्यायची याला। आता याला एक छान उकळी काढून घेऊया। छान भाजणीची आमटी जी केलेली आहे त्याला छान मस्तपैकी तर्री आली आणि छान उकळी आलेली आहे। हिरवीगार कोथिंबीर घालायची, कोथिंबीर घालूया हिरवीगार। खूप सोपी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे, आणि अशी बारीक शेव लागते। हे बघा, मीडियम आकाराची लाल रंगाची शेव लागते। ही शेवेची आमटी खूप चविष्ट लागते, नक्की करून बघा, खूप छान आहे आणि पटकन झटकन होणारी रेसिपी आहे, वेळ घेणारी नाही। काही वेळेस आपल्याला खूप घाई असते, ऑफिसला जायचं असतं, कधी दवाखान्यात जायचं असतं, कधी मुलांना सोडायला शाळेत जायचं असतं, वेळ मिळत नाही, असं वाटतं पटकन काय करून काय नाही, तेव्हा ही आमटी करण्यासाठी, म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे, पटकन चटकन होणारी
आणि चविष्ट. म्हणजे ही आमटी केली तर तुम्हाला भातावर घेण्यासाठी वेगळी आमटी, वेगळं वरण करावं लागत नाही, पटकन होते. हे बघा, छान आमटीला उकळी पण आलेली आहे. आणि आता आपण आमटी एका डिशमध्ये सर्व करूया. एका डिशमध्ये आमटी सर्व करते. शेव मात्र तुम्ही जेव्हा जेवायला बसणार आहात तेव्हा मात्र शेव त्याच्यामध्ये घालायची. एकदम जर तुम्ही सगळी शेव त्याच्यामध्ये घातलीत तर शेव काय करते, सगळा रस्सा ऍब्झॉर्ब करून घेते आणि मग ती आमटी घट्ट होते. तसं करायचं नाही. जेवायला बसल्यानंतर जेव्हा तुम्ही ही आमटी पानात वाढून घेणार तेव्हा ही जी शेव आहे ही याच्यामध्ये घालायची. हे बघा, आणि तुम्ही लगेच जेवायला बसलात तरी चालेल. फक्त आधीच शेव घालून ठेवायची नाही आमटीमध्ये, कारण मग ते काय होतं, घट्ट होते. आमटीला उकळी आली, मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने हे बघा ही आमटी दिसते, खूप छान लागते. शेव परत एकदा सांगते, निगेटिव्ह कमेंट करू नका. शेवभाजी वेगळी असते, ही शेवेची आमटी आहे. नाही तर म्हणाल अशी कुठे शेवभाजी असते का? नाही, ही शेवभाजी नाहीये, ही शेवेची आमटी आहे. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.